रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवलीत गुडुपवाडी आणि शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भूस्खलन झालं। 2 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत तर 3 घरांमध्ये दगड माती शिरून नुकसान झालंय। वृद्ध महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलंय तर अजून 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते। पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम तातडीनं रवाना झाले। कोकणामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होते आणि आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या दहिवली या गावामध्ये। पवारवाडी नजीक एक मोठी दुःखदायक दुर्घटना घडलेली आहे। माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय तो अख्खा डोंगर या इथल्या वाडीमधल्या 3 घरांवर ढासळलेला आहे आणि त्याच्या खाली काही लोकही दबले असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवते। एनडीआरएफची जी टीम आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे, मदत कार्य सुरू आहे। एका महिलेला, वृद्ध महिलेला या ठिकाणी बाहेर काढून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आणि धीरगंभीर अशी परिस्थिती आहे। राज्याचे उद्योग मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तातडीची मदत या ठिकाणी त्यांच्याकडून देखील जाहीर करण्यासाठी इथे प्रयत्न होतोय। अत्यंत धक्कादायक आणि तेवढी दुःखद घटना ही कोकणातील खेड तालुक्यामध्ये घडलेली आहे। कुडाळ न्यूजसाठी अनुज जोशी।